म्हणजे त्यांचं नाव काय? विष्णू वामन शिरवाळकर. ठीक आहे. त्यांना कुसुमाग्रज का बरं म्हणतात? ते त्यांच्या बहिणीच्या पेक्षा मोठी असते. त्यांच्या बहिणीचं नाव काय होतं? कुसुम. ठीक आहे. कुसुम अग्रज. ठीक आहे. अग्रज म्हणजे मोठा. ठीक आहे. तर कुसुम आणि अग्रज, तर त्यांनी काय केलं? त्यांच्यावरती त्यांच्यावरून त्यांचं नाव जे आहे कुसुमाग्रज असं पडलेलं. तर असे बरेच मराठी कवी आहेत, हो ना, लेखक आहेत. ठीक आहे. त्यांना जर तुम्ही आतापासून वाचायला सुरुवात केली, म्हणजे आपला अभ्यास करायचा आता. ठीक आहे. शाळेतलं जे सगळं आहे ना, आधी आपल्याला अंक जोडणे, ठीक आहे, किंवा हिशोब काय म्हणतो आपण त्यांना, पाठ करणे, या सगळ्या गोष्टी करायच्या. पण जसं तुम्ही मोठं होत जाणार ना, हळूहळू, जसं 5व्या वर्गात जाणार, 6वीत जाणार, हो ना, परंतु आतापासून जर तुम्ही लेखन कला वगैरे सगळं व्यवस्थित करणार, तर तुम्हाला पुढे व्यवस्थितपणे म्हणजे त्रास जाणार नाही, सगळ्या गोष्टी लवकर करणार. बरोबर. आता मी जसं तिथे आलो आणि थोड्या वेळामध्ये बरेचसं वाचून टाकलं ना ते, तर तुम्हाला जेव्हा हे सगळं तुमचे वाचन वाढेल, जर तुम्ही पुढे जाणार, तर तुम्ही असं किती पुस्तकात ठेवलं असेल, एकदा उचलाल आणि त्या पुस्तकाला तुम्ही लवकरात लवकर चाळून टाकणार. आता आपण मराठीच्या बाबतीत बोलताय, अशा विविध भाषा आहेत, ना, भरपूर भाषा आहेत. ठीक आहे. इंग्लिश आहे, हिंदी आहे. ठीक आहे. हळूहळू हिंदी, इंग्लिश, सगळ्या भाषा तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. परंतु त्यासाठी काय, आधी आपल्या भाषेमधलं जे ज्ञान आहे, मराठी भाषेमधलं जेवढं ज्ञान आहे, कारण आपल्याला लवकर समजतो ना. कोणती भाषा लवकर समजते आपल्याला? मराठी. आता इंग्लिश मध्ये बोललो तर समजणार का? नाही समजणार. बरोबर. तर त्यामुळे मराठी भाषेमध्ये जेवढे पण साहित्य आहे आता आपल्याकडे ठेवले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. ते वाचायचे, किंवा म्हणजे आपल्या जे पण तुम्हाला समजून येते. ठीक आहे. मॅडम सांगत असतात, सर सांगत असणार,